हॅलो, हाय, नमस्कार. आज एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आज आहे ना, मी वांगं आणि पावट्याची रस्सा भाजी केलेली आहे. ती सुद्धा शेवग्याच्या शेंगा म्हणजे डांबे टाकून अशी छान सुंदर टेस्टी अशी ही रस्सा भाजी तयार केलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. खूप सुंदर पद्धतीने दाखवलेली आहे. झटपट टेस्टी अशी होणारी ही वांग पावट्याची रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगा टाकून आहे. त्यामुळे व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया रेसिपी कशी बनवायची. तर त्याआधी चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या रस्सा भाजीला सुरुवात करूया. माझ्याकडे पावटे आधीच सोलून ठेवलेले होते. तर मी इथे वांगं आणि डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा ह्या घेऊन आलेली आहेत आणि असे हे पावटे आहेत ते मी सोलून फ्रीजला स्टोअर करून ठेवून दिलेले होते. असं तयार असेल ना तर खूप सोपं पडतं. त्यासाठी इथे मी आधी घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे आणि कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत. आज दोघींना स्कूलमधनं सोडून घरी येताना मला मग छानपैकी असे वांगी आणि शेवग्याच्या शेंगा मी दिसल्या बाजारात. त्यामध्ये येताना घेतल्या आणि म्हटले पावटे आपल्याकडे सोललेले होतेच, तर मग आज आपण मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा टाकून वांगं आणि पावट्याची रस्साभाजी करूया. तर ती कशी बनवायची ती तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडं तेल टाकूया. तेल गरम करून घेतलं, की आपण त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग हे चांगलं मस्तपैकी आपण त्याची फोडणी आधी करूया आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे, तो टाकून घेऊया. कांदा जेवढा बारीक चिरलेला असेल तेवढा चांगला. 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत. कांदा छानपैकी तेलावरती परतवून घेऊया आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि मीठ लवकर आधी टाकलं की कांदा लवकर शिजतो. त्याच्यामुळे इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. अशा तयारी ही आपण कधी आठवड्याची भाजी घेतलीत आणि ती साफ करून अशी फ्रीजला ठेवलीत ना, तर पटकन कधी पण करायला सोपं पडून जातं. जसं आता मी पावटे हे आधीच साफ वगैरे करून व्यवस्थित स्टोअर करून ठेवले होते. त्याच्यामुळे मला आता ही भाजी करायला एकदम सोपं पडलं होतं. आता इथे आपण कांदा आहे तो झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. एक 10 मिनिटं झालेली आहेत. कांदा छानपैकी मऊसूत झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. परत एकदा मी कांदा सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. जरा परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेते. इथे लाल तिखट घेतलेले आहे. मी छोटे चमचे म्हणजे 4 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. 2 टीस्पून मी इथे गरम मसाला टाकून घेते. आणि 3 टीस्पून मी इथे गोडा मसाला टाकून घेणार आहे. गोडा मसाल्याने चव खूप सुंदर येते ह्या रस्सा भाजीला. त्याच्यामुळे इथे मी गोडा मसाला टाकून घेतलेला आहे. छोटे 3 चमचे म्हणजे टीस्पूनमध्ये आणि अगदी जरासं आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय आणि पाणी टाकून आधी आपण मसाले आहेत ते कांद्यामध्ये छानपैकी परतवून घेऊया. आणि आता मी इथे साधारण 1 कप पाणी टाकून घेते. आपल्याला पूर्ण रेसिपीसाठी 3 कप पाणी लागणार आहे. त्याच्यामुळे मी ते थोडं तर प्रत्येक वेळेला जसं लागेल तसं हे 3 कप पाणी मध्ये स्टेप बाय स्टेप टाकून घेणार आहे. आता इथे मी पावटे आहेत ते त्या मसाल्यावरती आता टाकून घेते. डांबे आपण म्हणजे शेवग्याच्या शेंगा ज्या अशा तोडून घेतलेल्या होत्या त्याही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करूया. ते मिक्स करताना आणि ते शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं आधी पाणी टाकून घेऊया. इथे पाणी आपल्याला जसं लागेल तसं स्टेप बाय स्टेप आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे इथे 3 कप पाणी आपण पूर्ण रेसिपीला स्टेप बाय स्टेप टाकत जायचं आहे. आता सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आणि झाकण ठेवून आपले डांबे आणि पावटे आहेत ते शिजायला ठेवून देते. आता वांगं कसं आहे, की ते लवकर शिजतं. त्याला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे वांगं हे आता आपण टाकायचं आहे मोठे त्याचे तुकडे करून आणि डांबे आणि पावटे ह्याला शिजायला थोडासा वेळ जातो. त्याच्यामुळे हे आपण आधी शिजायला घेतलेलं होतं. ते अर्धं शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी वांगी कापलेली होती, ती अशी वांग्याची फोडी आहे, ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आपण झाकण ठेवून परत एकदा थोडा वेळ ते शिजायला ठेवूया.
आता परत एक 10 मिनिटं तरी आपण हे सगळं व्यवस्थित शिजायला ठेवलेलं आहे. वांगंसुद्धा आपलं छानपैकी शिजलेलं आहे. पावटे आणि शेवग्याच्या शेंगा सोबत थोड्या शिजायच्या बाकी होत्या, त्याही आता शिजलेल्या आहेत. आता मी ह्याच्यामध्ये ना उकडलेला बटाटा माझ्याकडे होता. तो बटाटासुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता कसं झालेलं, बटाटा माझ्याकडे उकडलेला आधीच होता, त्याच्यामुळे मी तो आत्ता टाकत आहे. आपण सुरुवातीलाच बटाटा म्हणजे जेव्हा आपण पावटे आणि शेवग्याची शेंगा शिजायला टाकतो, त्याच वेळेला बटाटे टाकून तो पण त्याच्याबरोबर शिजायला ठेवला, तर तो व्यवस्थित आत्तापर्यंत शिजतो. पण माझ्याकडे आधीच उकडलेला बटाटा होता तो, त्यामुळे मी हा सगळ्यात शेवटी टाकलेला आहे. आता सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण हे वाढवून घेते आणि आता आपण त्याच्यामध्ये आपल्या भाजीला टेक्स्चर छान येण्यासाठी इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण, हे वाटण कसं बनवायचं, कांदा खोबऱ्याचा हा मसाला कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे. तुम्ही तिथे चेक करू शकता. ते साधारण मी 1 वाटी असं घेतलेलं आहे, की ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं, की त्याने आपल्या रस्सा भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि त्याच्यानंतर त्या भाजीचं टेक्स्चरही खूप छान होतं. त्याच्यामुळे आपण आवर्जून हे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता अजून ह्या रस्सा भाजीची चव वाढवण्यासाठी इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे आणि मिक्सरला त्याची बारीक पावडर करून ठेवून द्यायची असते फ्रीजला स्टोअर करून. ती कधीही अशा गोष्टी करताना आपल्याला वापरता येते. आणि इथे मी कोकम घेतलेला आहे थोडंसं त्याला चटपटा टेस्ट येण्यासाठी. जर तुमच्याकडे कोकम नसेल, तुमच्याकडे आमचूर पावडर किंवा चाट मसाला असेल तर तो टाकलात तरीसुद्धा चालू शकतं. आणि हे सगळं टाकून आपण छानपैकी सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करूया. छोटे 2 चमचे मी साखर जराशी टाकलेली आहे. हे ऑप्शनल आहे. सगळं काही व्यवस्थित असं आपण ते आता मिक्स करून घेऊया आणि एक 5 ते 10 मिनिटं जरासं एक त्याला गरम छानपैकी एक उकळी काढून घेऊया आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आपले डांबे वगैरे व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपण वांगं आणि पावट्याची शेवग्याच्या शेंगा टाकून रस्सा भाजी केलेली आहे. खूप सुंदर टेस्टी अशी ही रस्सा भाजी तयार होते. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने केल्यानंतर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. अशाच रेसिपी नवीन-नवीन बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर मग नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत ही आता आपण वांगं आणि पावट्याची शेवग्याच्या शेंगा टाकून रस्सा भाजी केलेली आहे. ती कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करा. चला तर भेटू नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. थँक यू.